स्टुडंट्स आत्ता आपण बघणार आहेत पुढचा टॉपिक 1.5.1 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. बट बिफोर दॅट, हाऊ टू कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी. Consider that this is a particle of mass small m and which is rotating around this axis horizontally. The motion it performs is a circular motion. Around this axis it rotates. The distance of mass from the axis of rotation is let r. So if m is the mass and r is the distance, then the moment of inertia of this body or particle or stone is moment of inertia mi, or it can be denoted by letter I, is mass into distance square. This is the formula. Suppose this mass is very small, say dm is the mass and r is the distance, then you can write here dm into r square, whatever may be the mass and the square of distance, product of square of distance. If you want to calculate the moment of inertia of a big body, then consider so many particles m1 and the distances of these particles from the axis of rotation. Let m1 be the mass, r1 be the perpendicular distance from the axis of rotation. Then moment of inertia of first particle is m1 r1 square. Similarly, so many particles m2, second particle m2 r2 square. So many particles mn rn square. So make the sum of all the products, say m r square, here m I r I, where I is taken from first 1 to n number particle. Then I is the moment of inertia of such a body. म्हणजे काय, एक तर पार्टिकल असं फिरत असेल तर त्याचं मास आणि त्याचं डिस्टन्स ॲक्सिसपासून, तर मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर हा ज्याला फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. आणि जर बॉडी फुल बॉडी रोटेट होत असेल तर तिच्या पार्टिकल्सचं ईच अँड एव्हरी पार्टिकल्सचं मास आणि त्या मासचं डिस्टन्सचा स्क्वेअर यांची सम करायची, तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येईल. तसंच आपण आता एक रिंग घेऊया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. रिंग म्हणजे सायकलीची रिंग बघूया आपण. सायकलीला स्पाइक्स असतात आणि रिंग असते, मध्ये पोकळ असते. तर तिला सपोज रेडियस कॅपिटल आर आहे आणि त्या पूर्ण रिंगचं मास, आता रिंग ही चपटी असते, अशी सर्कलसारखी चपटी असते. तर an object is called uniform ring. Uniform means if its mass is situated uniformly on the circumference of a circle. तिचं पूर्ण मास, त्या रिंगचं मास असं पूर्ण सर्कम्फरन्सवरती पसरलेलं असेल, अशी चपटी असेल. तर इट इज 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट ऑफ नेग्लिजिबल थिकनेस. त्याची थिकनेस अगदी बारीक असेल, थिकनेस फार कमी असेल. मग इफ इट इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस, या ॲक्सिस भोवती ती फिरत आहे, अबाउट इट्स ओन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तिचं प्लेन हॉरिझॉन्टल आहे आणि ॲक्सिस हा परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर, म्हणजे ती कोणत्या ॲक्सिस भोवती फिरते आहे ते मेन गोष्ट आहे. If it is rotating about its own axis perpendicular to the plane, perpendicular to its plane and passing through its center, its entire mass is capital M. The mass of the ring, ही रिंग आहे, तिचं मास m असेल and practically at a distance equal to the radius, its radius r from the axis. Hence the expression for moment of inertia of a uniform ring of mass m and radius r is तिचं मास आणि त्या मासचं
डिस्टन्सचा स्क्वेअर mr². तर अशा प्रकारे त्याचा जर रिंग असेल, युनिफॉर्म रिंग असेल आणि ती अशी फिरत असेल तर तिच्या मोमेंट ऑफ इनर्शिया हा mr² इथं का असतो लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तर इथं लक्षात ठेवताना ती रिंग आहे, नंतर ॲक्सिसची पोझिशन कशी आहे. ॲक्सिस हा परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे ती आडवी आहे आणि ॲक्सिस मात्र तिच्या सेंटरमधून वरती जाईल असं आहे, सेंटरमधून पासिंग थ्रू सेंटर. म्हणजे ही झाली ॲक्सिसची पोझिशन. आता पुढचा टॉपिक बघूया आपण, युनिफॉर्म डिस्कसाठीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. आता बघा, एक डिस्क आहे, हा डिस्क आहे. डिस्क म्हणजे CD डिस्क किंवा चकती भरीव असते ही. आता याच्यात काय फरक होता, रिंग ही पोकळ होती, मध्ये काहीच नाही होतं आणि इथं पूर्ण असं पसरट चकती आहे, डिस्क CD डिस्क. मग समजा consider that this is a disk having radius capital R and O as the center. If we pass this axis perpendicular to its plane and passing through its center. Now another ring, consider that suppose a disk is made of so many rings. म्हणजे आपण अशा पोकळ चकत्या कापल्या आणि त्या एकावर छोटी मोठी अशा लावत गेलो तर डिस्क बनेल. मग अशी जी रिंग असते तिला इलेमेंटल रिंग म्हणतात. म्हणजे अनेक रिंग एकत्र करून आपल्याला डिस्क बनवता येईल. तर तशा रिंगचं मास हे छोटं असेल, कारण कंप्लीट डिस्कचं मास कॅपिटल M आपण कन्सिडर करणार आहेत आणि रिंगचं मास DM, छोटा DM, आणि रेडियस पण रिंगची स्मॉल r असणार आहे, तिची थिकनेस dr असणार आहे. नाव कन्सिडर युनिफॉर्म डिस्क ऑफ मास M. पूर्ण डिस्कचं मास M आहे, रेडियस कॅपिटल R आहे, रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस, पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. Surface density of the disk is, surface density, let sigma be the surface density. तर सरफेस डेन्सिटी कशी फाइंड आउट करतात, टोटल मास अपॉन टोटल एरिया ऑफ द डिस्क. मग मास आपण कन्सिडर केलं आहे कॅपिटल M आणि त्याची रेडियस आपण कन्सिडर केली R, म्हणून त्याचा एरिया सर्कलच्या फॉर्म्युल्याने येणार πr², M/πr². हा सिग्मा त्याची सरफेस डेन्सिटी आहे. तर ॲज इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट, हा एक युनिफॉर्म सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे. इट कॅन बी कन्सिडर्ड टू बी कन्सिस्टिंग ऑफ ए नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स. हा डिस्क समजा अशा अनेक या रिंगसारख्या अनेक छोट्या मोठ्या रिंग्सने बनलेला आहे. कॉन्सेंट्रिक रिंग्स म्हणजे रिंग्स हॅविंग कॉमन सेंटर, कॉन्सेंट्रिक एककेंद्री समकेंद्री रिंग्सने तो बनलेला आहे. छोट्या मोठ्या एकावर एक अशा बाहेर लावत गेलो तर डिस्क बनेल. कॉन्सेंट्रिक रिंग्स ऑफ रेडाई इन्क्रीजिंग फ्रॉम 0 to R. म्हणजे सगळ्यात आधीच्या रिंगची रेडियस ही 0 असेल, मग त्याच्यापासून असं एक छोटी रिंग, अजून दुसरी रिंग, तिसरी रिंग, असं करत करत शेवटी इथपर्यंत शेवटची लास्ट रिंग ही बाउंड्रीची असेल आणि तिची रेडियस किती असेल, R असेल. वन सच अ रिंग ऑफ मास DM. अशीच एक रिंग ही आपण शेडेड जी केलेली आहे, तिचं मास DM आहे अँड थिकनेस dr, आणि त्याची थिकनेस किती आहे, dr एवढी थिकनेस आहे. इज सो स्मॉल दॅट, तर ही रिंग एवढी स्मॉल आहे. तर वन सच अ रिंग ऑफ मास DM अँड थिकनेस dr इज सो स्मॉल दॅट इट्स ॲव्हरेज रेडियस इज कन्सिडर्ड टू बी स्मॉल r. तिची रेडियस थिकनेस dr असणाऱ्या रिंगची रेडियस स्मॉल r कन्सिडर करूया. म्हणून एरिया ऑफ द रिंग, या रिंगचा एरिया किती असेल, सर्कम्फरन्स इंटू थिकनेस 2πr dr. मग आपण सिग्मा कसा फाइंड करणार ह्या रिंगसाठी. आपण अगोदर जो सिग्मा फाइंड केला तो पूर्ण डिस्कचा होता, पण सिग्मा हा दोघांसाठी सेम असेल. सरफेस डेन्सिटी ही रिंग असो का डिस्क असो ती सेम असणार आहे. मग आता रिंगचा आपण एरिया फाइंड आउट केला सर्कम्फरन्स इंटू थिकनेसने, तर त्याचा सिग्मा येईल तिचं मास अपॉन तिचा
एरिया रिंगचं मास आपण DM कन्सिडर केलेलं आहे आणि तिचा एरिया असणार आहे 2πr dr. मग इथून DMची व्हॅल्यू आपण प्रिपेअर करायची. हा 2πr dr फॅक्टर जो आहे तो सिग्माला मल्टिप्लाय करा. तर DM इज इक्वल टू 2π सिग्मा r dr. हा सिग्मा इथं मल्टिप्लाय झाला याला. तर इट इज अ रिंग. आता बघा, ॲज इट इज अ रिंग, ही रिंग असल्यामुळे धिस एंटायर मास, एंटायर म्हणजे संपूर्ण मास त्या रिंगचं इज ॲट अ डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ह्या पूर्ण रिंगचं मास हे किती आहे? स्मॉल r इतकं आहे. तर MI ऑफ इलेमेंटल रिंग, पहिल्याने आपण छोट्या रिंगलाच फिरवून बघूया. इट इज नॉट पॉसिबल. पण समजा ह्या डिस्क नाहीच आहे इथं, फक्त रिंगच आपल्याला रोटेट करायची आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट केला तर समजा IR इज इक्वल टू DM इंटू r². कारण DM इंटू r² का आलं? तर आपला जनरल फॉर्म्युला मी आत्ताच घेतला मोमेंट ऑफ इनर्शियाचा, की मास इंटू त्या मासच्या डिस्टन्सचा स्क्वेअर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणून त्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शिया येणार DM इंटू r². हा रिंग आहे, R फॉर रिंग, I फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. तर रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शिया DM इंटू r² येणार. पण आपल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क काढायचं आहे. मग काय करायचं? ते इंटिग्रेशन करायचं. कशाचं इंटिग्रेशन? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. का बरं? तर रिंग इंटिग्रेशनचा मिनिंग होतो एकत्रीकरण, ॲडिशन, समेशन. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, जसं आपण एक केसमध्ये पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण बॉडीच्या काढायचा असेल तर मासेसच्या मोमेंट ऑफ इनर्शियांची सम करतो आपण. तसं आता इथं इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्रीकरण करणे. तर ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया, रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंटिग्रेशन करायचं. तर आपल्याला मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए होल डिस्क. आता इंटिग्रेशनला लिमिट काय वापरायचे? कुठून कुठपर्यंत यांचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं ॲडिशन करत जायचं, एकत्रीकरण करत जायचं? तर फ्रॉम रेडियस 0 टू कॅपिटल R पर्यंत आपण ह्या रिंग्सच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम करणार आहेत. मग MI ऑफ रिंग किती आपण कन्सिडर केला आहे? IRची व्हॅल्यू किती आहे? DM इंटू r². नंतर DMची व्हॅल्यू आपण तयार करून ठेवली आहे 2π सिग्मा r इंटू dr. ती पुटअप केली 2πr सिग्मा dr इंटू r² इज इक्वल टू, मग आता याच्यामधून r² आणि r यांचा प्रॉडक्ट होईल फक्त r³ 2π सिग्मा r³ इंटू dr. आणि हे इंटिग्रेशन साईन लिमिट, लोअर लिमिट 0 असेल आणि अप्पर लिमिट r असेल. याचा मिनिंग काय झाला की आपण ॲडिशन करणार आहेत मोमेंट ऑफ इनर्शियांची, पण कोणत्या रिंग्सची? की ज्यांची रेडियस rची व्हॅल्यू 0 पासून कॅपिटल R पर्यंत होत जाईल, वाढत जाईल. तर अशा सगळ्या रिंग्सच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम करायची. म्हणून हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन झाले. आता पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला. तर हा जो 2π सिग्मा होता, तो कॉमन येईल. या ठिकाणी 2π सिग्मा जो आहे तो कॉमन असेल, कारण तो फिक्स आहे, तो चेंज होणार नाही. मग चेंजेबल फॅक्टर काय आहेत? फक्त रेडियस प्रत्येक रिंगची बदलत जाणार आहे, r³ dr. मग हे चेंजेबल फॅक्टर आहे. आणि म्हणून बघा, आता I इज इक्वल टू 2π सिग्मा आपण बाहेर कॉमन घेतला, ऑर टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतला. मग इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय शिल्लक राहिलं? r³ इंटू dr. पण r³ इंटू dr ची इंटिग्रेशन काय आहे ते फाइंड आउट करावं लागेल. तर r³ इंटू drचे इंटिग्रेशन स्मॉल r² इंटू स्मॉल r क्यूबमध्ये एक ॲड करायचा r⁴/4 असं येईल. परंतु हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन 0 टू r आहे. तर हे कसं सॉल्व करतात? ह्या rची व्हॅल्यू एकदा 0 टाका, मायनस एकदा r टाका.
सॉरी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पहिल्याने कॅपिटल आर पुटअप करा. कॅपिटल आर रेस टू 4 अपॉन 4 मायनस 0 ही व्हॅल्यू 0 रेस टू 4 अपॉन 4 अशी येणार. मग ही व्हॅल्यू टाकून जे आन्सर आलं ते आर रेस टू 4 अपॉन 4 आलं. पण सिग्माची व्हॅल्यू तर तर ह्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. ती ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ही आर रेस टू 4 अपॉन 4 आली. 2 पाय सिग्मा ॲज इट इज. मग आता 2 पाय आता परत सिग्माची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे डिस्कसाठी. ती किती आहे एम अपॉन आर स्क्वेअर ही पहिलीच व्हॅल्यू. तर ती पुटअप केली तर आपल्याला एम अपॉन पायर स्क्वेअर पुटअप केली इंटू हे आर एस टू 4 कॅपिटल आर एस टू 4 अपॉन 4. मग इथला स्क्वेअर पूर्ण कट होईल आणि इथं 4मधून 2 मायनस होऊन 2 शिल्लक राहतील. नंतर इथं 2 2 जा 4. नंतर पाय पाय गेट्स कॅन्सल्ड आणि रिमेनिंग इज हाफ ऑफ एम आर स्क्वेअर. तर दिस इज द एम आय ऑफ डिस्क. आता आपण रिंगचा एम आय पाहिला होता. रिंगचा एम आय किती आला होता फक्त एम आर स्क्वेअर. फक्त एम आर स्क्वेअर म्हणजे 1 एम आर स्क्वेअर सिंगल एम आर स्क्वेअर आला होता. किती आला होता सिंगल एम आर स्क्वेअर. आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आणि हा सिंगल म्हणजे 1 आहे तो. आणि हा किती आला हाफ एम आर स्क्वेअर. म्हणजे कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे तर रिंगचा जास्त आहे डिस्कपेक्षा. मोमेंट ऑफ इनर्शिया जी वस्तू फिरायला जास्त टॉर्क घेईल तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो. डिस्क फिरायला चकतीसारखा सहज इझिली फॅनसारखा फिरवता येईल म्हणून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे रिंगपेक्षा. हे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले फार इम्पॉर्टंट आहेत. आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहेत रेडियस ऑफ गायरेशन. बट इन नेक्स्ट clip we'll see that topic.